मंडळी, आज सोनं आणि चांदीने असा विक्रम केलाय की सगळा बाजार थक्क झालाय. अवघ्या 19 दिवसात चांदी तब्बल 66,000 रुपयांनी महागली असून आज प्रति किलो चांदी थेट 3 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे सोन्यानेही नवा उच्चांक गाठत 10 ग्राम मागे 1,48,000 रुपयांवर जीएसटी सह सोने 1.5 लाखांच्याही पुढे गेले. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव सुमारे 2,35,000 रुपये होता आणि आज तो 3,02,000 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे दररोज सरासरी 3,500 रुपयांची वाढ. इतकी वेगवान वाढ सहसा क्वचितच पाहायला मिळते. पण प्रश्न असा आहे की अचानक दर इतके का वाढत आहेत? जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक अस्थिरता आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीकडे वळत आहेत. डॉलर कमजोर झाल्यामुळेही आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं चांदीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात चांदीचा वापर झपाट्याने वाढत असल्याने किमती वाढत आहेत. मंडळी, तज्ज्ञांच्या मते इतक्या कमी काळात मोठी वाढ झाल्यामुळे पुढील काही दिवसात नफा वसुली होऊ शकते आणि दर थोडे स्थिरावू शकतात. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं आणि चांदी अजूनही तितकाच स्ट्रॉंग ऑप्शन असल्याचे तज्ज्ञ सांगतायत.